मी 4-5 वर्षापासून जाते आणि काल टेबलची टेस्ट होती. त्यामध्ये मला 25 to 30 आहे ते त्यांनी विचारलेले. तर मी म्हटलं की मला ते रिवाईज करायचे झाले नाहीये आणि रूल असा होता की एक टेबल चुकला तर त्याच्यावर 4 फलिते ती हातावरती मारणार आणि मग तिने सगळे जे चुकलेले होते ते टेबल लिहिले आणि मला एकही चान्स दिला नव्हता बोलायला. म्हणजे मी थोडीफार अटकली तरी ती लिहत होते आणि मग ते टोटल काउंट करून 40 झाले. तर मग एका हातावरती मी 20 वेळा मारलं. आम्ही इथेच राहतोय. म्हणजे माझ्या मुलीचा जन्म इथेच. मला पण 20-22 वर्ष इथे राहते मी आज. आणि हिला ट्युशनला टाकली तेव्हा ही 3री-4थीला होती. तेव्हापासून मी त्यांच्याकडे ट्युशनला जाते. चांगलं होतं, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हतं, पण हे अचानक जे मारलं हे फ्रस्ट्रेशन काढल्यासारखं त्यांनी मारलेलं तिला. खूप मारलेलं आहे तिला. 1 तास तिला वणवं उभं केलं. फक्त 1 तास पूर्ण वणवं उभं करून नंतर हे मार कंटिन्यू तिला मारलं गेलंय असं. त्यांनी काही सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलं मी तर सगळ्यांना मारलंय. सगळ्यांना मारण्याची गोष्ट वेगळी, पण हे माझ्या पोरीला एवढं लागलेलं आहे ती गोष्ट वेगळी. तुरंत जाऊन मी एक्सरे केला, डॉक्टरना भेटली. नशीब काय फ्रॅक्चर आलेला नाही. फ्रॅक्चर झालं असतं तर त्याची भरपाई काय झाली असती. मुलीला त्रास झाला त्याचं काय, ते किती त्रास झालाय तिला. एक्झाम्स जवळ आलेले आहेत आता. हे चुकीचं मारलेलं आहे. अभ्यास ही असं पण नाहीये की ही तुमच्याकडे आजच ट्युशनला आली. 3री पासून तुमच्याकडे जर ट्युशनला आहे तर ह्या चाइल्डची मेंटॅलिटी तुम्हाला माहिती आहे की मी दिलेला अभ्यास तिने व्यवस्थित केलेला आहे. बरं, तुम्ही जे तिला अभ्यास दिलेला तिने नाही केलं 10 दिवस 15 दिवस, तर तुम्ही वणवं केलं असतं किंवा 2-4 फटके दिले असतं, काही प्रॉब्लेम नव्हतं. पण हे वणवं करून तुमची शिक्षा पूर्ण झाली नाही आणि तुम्ही हे असं मारलेलं आहे.